राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्या नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की राज्यामधील फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार नाहीत। परंतु या 9,000 रुपयांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जे रेशनधारक अर्ज करतील त्याच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारने राज्यामधील रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे राज्यामधील सर्व रेशनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे की राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुद्धा विस्तांतर करायचे आहेत। म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं आहे की राज्यामधील सर्व पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून रेशन कार्डवरती पैसे मिळणार अशा बातम्या येत होत्या। या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेले असेल, परंतु त्यावेळेस पैसे सुरू झालेले नव्हते। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्या GRच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील सर्व रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, आज तशा प्रकारे शासन निर्णय आलेला आहे, GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 9,000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु हे पैसे सरसकट सर्व रेशनधारकांना मिळणार नाही। जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। सर्व रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला याच्या आधारावरती 9,000 रुपये मिळणार नाही। तर बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती जे धान्य मिळत होतं तर ते धान्य खराब होतं, तर त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती जे धान्य मिळत आहे तर ते धान्य खराब येत आहे। त्याच्यामध्ये मस्किडे असतील, भरपूर प्रमाणामध्ये कीड सुद्धा निर्माण होत आहे। बघा, रेशनच्या तांदळाचा भाव शिजत नव्हता, गावामध्ये मस्किडे जास्त प्रमाणामध्ये किडे सुद्धा दिसून येत होते। तर बघा, तुम्ही सुद्धा रेशनचे धान्य आणत असाल तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की त्या तांदळाचा भाव शिजत नव्हता, सोबतच गावामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये किडे सुद्धा निर्माण होत होते, तुम्हाला सुद्धा दिसत होते। बघा, या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। बघा, भरपूर रेशनधारकांनी तक्रारी सुद्धा नोंदवल्या होत्या की रेशनमध्ये धान्य चांगले येत नाही, रेशनमध्ये किडे येत आहेत, रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा चांगला येत नाही। या अनुषंगाने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की राज्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा विस्तांतर करायचे। त्यामुळे ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्या सर्व रेशनधारकांना 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। पांढऱ्या रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। परंतु रेशनधारकांना तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 9,000 रुपये देण्यात येणार आहे। तर बघा, या पैशांसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जे रेशनधारक पात्र ठरतील त्यांनाच प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
रहिवासी असावेत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच रेशन धारकांना तिसरी पात्रता म्हणजे रेशन धारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या रेशन धारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या रेशन धारकांना याच्यामधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची शेवटची म्हणजे चौथी पात्रता म्हणजे रेशन धारकांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा, रेशन धारकांना तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु जे रेशनधारक अपात्र ठरत असतील त्या रेशनधारकांना पैसे मिळणार नाहीत। परंतु रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हे पैसे मिळणार नाहीत। फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील रेशनधारकांना हे पैसे मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हे पैसे मिळणार नाहीत। फक्त 12 जिल्ह्यामधील रेशनधारकांना हे पैसे देण्यात येणार आहेत। ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या फक्त 12 जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे का मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना हे जे 12 जिल्हे आहेत तर हे 12 जिल्हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे या 12 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। याचा GR फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेला होता, तुम्ही सुद्धा हा GR 100% पाहिलेला असेल। बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळणार अशा बातम्या युट्यूबवरती फेसबुकवरती तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील, परंतु ही बातमी खरी आहे। परंतु याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हे पैसे मिळणार नाहीत। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत। त्यापैकी 12 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। जर तुमच्या घरामधील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव असतील तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला धान्य घ्यायचे असेल तर तुम्ही धान्य घेऊ शकता, जर तुम्हाला धान्य घ्यायचे नसेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्यात येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। ते 14 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, तर याचं नाव सध्याच्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। जे रेशनधारक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील असतील त्या रेशनधारकांना रेशनच्या मोबदल्यामध्ये रेशनच्या कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल तर तुम्ही सुद्धा अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला रेशनच्या मोबदल्यामध्ये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे तर तो दुसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। बघा, या जालना जिल्ह्यामधील जेवढे पण पिवळे रेशनधारक असतील, जेवढे पण केसरी रेशनधारक असतील तर त्यांना सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती रेशन सोबत धान्य मिळणार आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांना जर तुम्हाला गहू, तांदूळ अशा प्रकारचे धान्य घ्यायचे नसतील तर तुम्ही धान्य घेऊ नका, त्याच्या मोबदल्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर जो 14 जिल्ह्यांपैकी तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। बघा, या नांदेड जिल्ह्यामधील जेवढे पण रेशनधारक असतील तेवढ्या सर्व रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, बीड जिल्ह्यामधील पिवळे रेशनधारक असतील, केसरी रेशनधारक असेल तर त्या रेशनधारकांना सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यानंतर जो 5वा जिल्हा आहे तर तो 5वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा, जे नागरिक धाराशिव जिल्ह्यामधील असतील, जे रेशनधारक धाराशिव जिल्हा
जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामधील असेल त्यांना सुद्धा रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। त्यानंतर 6वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा परभणी जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हे पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा आपण 6 जिल्हे बघितले, उर्वरित 8 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। त्यानंतर रेशनधारकांना 7वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा लातूर जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल तर हे जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत। तर या शेतकऱ्यांचे जिल्हे असल्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। बघा आता आपण 9 जिल्हे बघितले, उर्वरित 5 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा उर्वरित 5 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 12वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 13वा जिल्हा वर्धा जिल्हा। बघा यवतमाळ जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल तर या सर्व जिल्ह्यामधील पिवळ्या रेशनधारकांना केसरी रेशनधारकांना पैसे मिळणार आहेत। आणि 14वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा या 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवलेली आहे। 14 जिल्ह्यामधील जेवढे पण रेशनधारक असतील तर त्या सर्व रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। बघा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सुद्धा या 14 जिल्ह्यामधील रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांनो म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये हे जेवढे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यामधील पिवळे रेशनधारक असतील, केसरी रेशनधारक असतील तर या रेशनधारकांसाठी काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा झालेले आहेत। त्या आनंदाचे निर्णय बघून घेऊयात। बघा तुम्ही जर रेशनधारक असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। बघा ज्या नागरिकांना कर्ज मिळवायचे असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे शिलाई मशीन। बघा ज्या रेशनधारक बहिणींना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला आतापासून म्हणजेच पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डच्या आधारावरती किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये गहू असेल, साखर असेल, हरभरा असेल, त्यासोबत मसाल्याचे पदार्थ असेल, तेल असेल, त्यानंतर मीठ, मैदा, साखर यांसारख्या म्हणजेच 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून किराणा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही रेशन कार्डाची KYC करा, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा, त्यानंतर रेशन कार्डाच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार आहेत। परंतु रेशनधारकांना जर तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती मयत झालेला असेल तर त्याचं नाव रेशन कार्ड मधून कमी सुद्धा करायचं आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यानंतर रेशनधारकांना जर तुम्ही रेशन कार्डवरती गहू आणत असाल, तांदूळ आणत असाल आणि ते गहू आणि तांदूळ तुमच्या गावामधील किराणा दुकानामध्ये विकत असाल तरी पण तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की केंद्र सरकारकडून गहू आणि तांदूळ राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सुरू केलेलं आहे। म्हणजेच हे गहू आणि तांदूळ फक्त गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आहे आणि जर चुकून हुकून तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत नसाल आणि तुम्ही सुद्धा या गहू तांदूळ म्हणजेच रेशन कार्डच्या आधारावरती जेवढं पण धान्य भेटतं ते धान्य घेतलं तरी पण तुमच्यावरती कारवाई होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही रेशन कार्डचा लाभ घ्या, रेशन कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ घ्या, रेशन कार्डवरती पैसे मिळवा, रेशन कार्डवरती कर्ज काढा। म्हणजेच तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर काळजी करायची गरज नाही। परंतु जे सध्याच्या स्थितीला रेशन कार्डच्या पात्रतेमध्ये बसत नसतील तर त्यांनी कोणताही लाभ घ्यायचा नाही, अन्यथा कारवाई सुद्धा होणार आहे। तर बघा रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।